नमस्कार. जय महाराष्ट्र. दरम्यान आरक्षण देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. त्यासाठी सगळे सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. यानंतर आता ओबीसी नेत्यांची प्रतिक्रिया समोर येऊ लागली आहे. राज्य सरकारमधील मंत्री आणि समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ यांनी प्रहार केला आहे. झुंडशाहीने कायदे बदलता येत नाही. उद्या लाखो लोक घेऊन अजून कोणी आले तर आपण कायदा बदलणार आहोत का, असा सवाल त्यांनी आपल्या सरकारला केला आहे. या संदर्भात मराठा समाजातील नेते आणि विचारवंत यांनी विचार करण्याची गरज असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे. एवढंच नाही तर राज्य सरकारने सध्या काढलेला GR ही एक प्रकारची नोटीस आहे. त्यावर हरकती मागवण्यात येणार आहे. येत्या 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवण्यात आल्या आहेत. आता ओबीसी समाजातील वकील व तज्ज्ञांनी लाखोंच्या संख्येने हरकती पाठवून द्याव्या. त्यामुळे सरकारला दुसरी बाजू लक्षात येईल. तसेच या प्रकरणाचा समता परिषदेच्या माध्यमातून आम्ही विचार करू, योग्य पद्धतीने कारवाई करू. सरकारने त्यानंतरही कायदा केला तर आम्ही न्यायालयात जाऊ, असा स्पष्ट इशारा छगन भुजबळ यांनी सरकारला दिला आहे. एवढंच नाही तर यावेळी बोलत असताना भुजबळ म्हणाले, सध्या मराठा समाजाला दिलेलं आरक्षण कायद्याच्या चौकटीत टिकणार नाही. त्यामुळे या आरक्षणाचा फायदा मराठा समाजाला होणार नाही, हेही तितकंच खरं आहे. त्याचबरोबर हा मराठा आणि ओबीसी समाजावरील अन्याय आहे, असं देखील भुजबळ यांनी म्हटलं आहे.